विजया एकादशीचा आजचा पवित्र दिवस. माघ महिन्यामधील कृष्ण पक्षामधील एकादशीला विजया एकादशी म्हणून ओळखण्यात येते. या एकादशीच्या व्रतामुळे जीवनातील संघर्ष, अडचणी आणि शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी मदत होते. असे हे प्रभावी असलेले विजया एकादशीचे व्रत. असा हा पवित्र दिवस. रेखेची प्रार्थना म्हणून आपण पाण्याच्या ग्लासवर रेखेची चिन्ह काढलेली आहेत. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. अलगद डोळे मिटून घ्या. पाठीचा कणा सगळ्यांनी ताठ ठेवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात एकमेकांवर चोळून मणिपूर चक्रावर ठेवायचे. एकादशी हे पवित्र व्रत ज्याचा संबंध आहे अग्नितत्वाशी, मणिपूर चक्राशी. जणू साक्षात भगवंताने हे नियोजन करून ठेवलेले आहे की दर 15 दिवसांनी येणारा हा उपवास, ज्याद्वारे आपण आपल्या अग्नितत्वाची जेव्हा काळजी घेतो, जेव्हा उपवास करतो, सात्विक आहारच घेतो, त्याद्वारे आपले अग्नितत्व व्यवस्थित काम करते आणि हे शरीर सक्षम होण्यासाठी मदत होते. भगवंताला अतिशय प्रिय असलेले हे एकादशीचे व्रत. हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या. विजया एकादशीची पौराणिक कथा अशी सांगण्यात येते की जेव्हा प्रभू श्रीराम हे लंकेच्या मार्गावर होते, तेव्हा त्यांनी आपल्या सैन्यासोबत समुद्रतटी विजया एकादशीचे व्रत केले होते. या दिवशी गरिबांना पिवळे कपडे, तांदूळ, तीळ, गुळाचे दान करणे अतिशय शुभ मानले जाते, ज्याद्वारे आरोग्य आणि सुख समृद्धी मिळते. या दिवशी उपवास करून द्वादशीला उपवास सोडावा. असे हे पवित्र विजया एकादशीचे व्रत. मणिपूर चक्राच्या अधिदेवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना आपल्या बंद डोळ्यांमधून, आपल्या कल्पनेमधून बघण्याचा प्रयत्न करा. त्यांना डोकं टेकवून मनोभावे नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. खूप आभार मानायचे या देवतांचे. मणिपूर चक्रावर कल्पनेमधून 10 पाकळ्यांचे पिवळ्या रंगाचे फूल बघण्याचा प्रयत्न करा. सूर्यग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र. सूर्यग्रहाचे खूप आभार मानायचे. ह्या सूर्यग्रहाचा संबंध आहे अग्नितत्वाशी, सूर्यनाडीशी म्हणजे पिंगळा नाडीशी, ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळते. खूप आभार मानायचे सूर्यनारायणांचे. ओम ह्राम सूर्याय नमः. कल्पना करायची आहे पिवळ्या रंगाची ऊर्जा मणिपूर चक्रावर चक्राकाररित्या फिरत आहे. त्याद्वारे इथल्या प्रत्येक अवयवाला ऊर्जा मिळत आहे. प्रत्येक अवयव आपला खूप महत्त्वाचा. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, श्वासाला रोखायचं आहे आणि अगदी सावकाश श्वास सोडत बीजमंत्र रमचं उच्चारण करायचंय. रम. आता आपल्या कल्पनेमधून 10 पाकळ्यांचे पिवळ्या रंगाचे फूल आपण या ठिकाणी बघत आहोत. या फुलाच्या मधल्या गाभ्यावर आहे रम बीजमंत्र आणि बाकी उपबीजमंत्र जी आहे प्रत्येक पाकळीवर. श्वासाची गती आपण अतिशय सावकाश करत आहोत. प्रत्येक वेळेला श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि अतिशय सावकाश श्वास सोडत
बीजमंत्रांचं उच्चारण करायचंय. रम कम खम डम ढम नम तम थम दम धम नम पम फम. एकादशी हे पवित्र व्रत. ह्या दिवशी अतिशय विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत. त्याद्वारे आपण विष्णू तत्वाशी एकरूप होत आहोत. साक्षात भगवंताचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळतात. जे उपास करत नसतील त्यांनी तांदूळ आपल्या आहारामधनं वर्ज्य करायचा. तांदळाचा संबंध आहे जलतत्वाशी. आपल्या शरीरामधल्या जलतत्वाचे संतुलन होण्यासाठी या दिवशी तांदूळ वर्ज्य करायचा. कारण या दिवशी जी चंद्राची स्थिती आहे, जी चंद्रकोर आपल्याला दिसते, त्याचा संबंध या स्थूल रूपी शरीरावर होत असतो. खूप आभार मानायचे भगवंताचे प्रत्येक क्षणाला. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. अगदी सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळून स्वाधिष्ठान चक्रावर ठेवायचे. जलतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, जलतत्वाचे आपण संतुलन करत आहोत. आज एकादशीच्या पवित्र दिवशी जलतत्वरूपी पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे. या पवित्र नद्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंदी, नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या. या पवित्र नद्यांच्या ठिकाणी आहे पवित्र धार्मिक स्थळे. या धार्मिक स्थळांचे खूप आभार मानायचे. अग्नी तत्वाला आपण सक्षम करत आहोत. बीजमंत्र रमद्वारे. रमद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या. रम राम जलतत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. नको असलेले पदार्थ विसर्जन क्रियेद्वारे बाहेर फेकल्या जात आहेत. फक्त चांगल्याच विचारांना आपण ग्रहण करत आहोत. चंद्रग्रहाशी संबंधित असलेले स्वाधिष्ठान चक्र, त्याचबरोबर आपल्यामध्ये असलेले विविध गुणधर्म त्यांना चालना मिळत आहे. जणू साक्षात भगवंताचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहेत. अगदी सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळून मूलाधार चक्रावर ठेवायचं आहे. पाठीच्या कण्याच्या खालच्या टोकाजवळ दोन्ही हात ठेवायचे. दीर्घ श्वास घ्या. श्वासाला रोखा.
आणि अगदी सावकाश श्वास सोडत बीजमंत्र रमचं उच्चारण करा. रम. पृथ्वी ग्रहाशी, या पवित्र धरणी मातेशी संबंधित असलेले हे चक्र, पृथ्वी ग्रहाचे खूप आभार मानायचे. अनंत उपकार ह्या पृथ्वी मातेचे आपल्यावर आहेत. खूप आभार. पृथ्वी ग्रहाचे सक्षम मूलाधार चक्राचे खूप आभार. पाठीच्या कण्याच्या खालच्या टोकाजवळ आहे मूलाधार चक्र, जे ह्या देहरूपी मंदिराला आधार देत आहे. खूप आभार सक्षम मूलाधार चक्राचे, भगवंताचे खूप आभार. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. खूप आभार रमद्वारे. रम. रम. मूलाधार चक्रामधला प्रत्येक सूक्ष्म अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार मानायचे मूलाधार चक्राचे, इथल्या प्रत्येक अवयवाचे. पृथ्वी तत्व स्वरूपामधील आपले विचार झालेले आहेत, त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे. रक्तधातूला आपण ऊर्जा देत आहोत. आपला अस्थि धातू अगदी उत्तमरित्या काम करत आहे. आपले निर्णय सक्षम झालेले आहेत. या देहरूपी मंदिरामध्ये आपण एकदम सक्षम आहोत, सुरक्षित आहोत, तृप्त आहोत, ही भावना आपली दृढ झालेली आहे. अगदी सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळून अनाहत चक्र म्हणजे छातीच्या मध्यस्थानी ठेवायचे. शिवशक्तीचे स्थान असलेले अनाहत चक्र बंद डोळ्यांमधून छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा. शिवलिंगाला डोकं टेकवून मनापासून नमस्कार. शिवशक्तीची आपण सातत्याने रोज साधना करत आहोत. पृथ्वी तत्व स्वरूपामधील शिवलिंगाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार मानायचे शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला. शिवशक्तीचे उग्र स्वरूप श्री हनुमानजी, जे सूक्ष्म स्वरूपामध्ये वायूच्या स्वरूपात आपल्या शरीरामध्ये विविध कार्य करत आहेत. बंद डोळ्यांमधून आपल्या कल्पनेमधून हनुमानजींना बघण्याचा प्रयत्न करा. त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. ओम हम हनुमते नमः. शरीरातले वायू तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे. रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया सक्षम हृदयाद्वारे व्यवस्थित सुरू आहे. शुद्ध झालेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचे खूप आभार मानायचे. अग्नितत्वाला आपण सक्षम करत आहोत. जेव्हा अग्नितत्व उत्तमरित्या काम करत असते, त्याच्यावर आधारित बाकी तत्व, जलतत्व, पृथ्वी तत्व, वायू तत्व, आकाश तत्व अगदी उत्तमरित्या काम करतात. म्हणून खूप आभार मानायचे अग्नितत्वाचे. दीर्घ श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि सावकाश श्वास सोडत रमचं उच्चारण करा. रम.
रम अतिशय सूक्ष्म हालचाली आपल्या अंतरंगामध्ये होत आहे. खूप आभार मानायचे सक्षम हृदयाचे, सक्षम दोन्ही फुफ्फुसांचे खूप आभार, प्रत्येक श्वासाचे खूप आभार. सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळून विशुद्ध चक्रावर ठेवा. आकाश तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, आकाश तत्वाप्रमाणे आपले विचार झालेले आहेत, त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे. खूप आभार मानायचे आपल्या सक्षम आकाश तत्वाचे. विशुद्ध चक्र, आपल्या विचारांमध्ये शुद्धता आलेली आहे. आपण शरीराने, मनाने, भावनेने अतिशय उत्तमरित्या काम करत आहोत. खूप आभार. रमद्वारे रम 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 प्रत्येक क्षण खूप महत्त्वाचा. एकही क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षणाचा आपण सदुपयोग करत आहोत. खूप आभार मानायचे आजच्या पवित्र दिवसाचे. भगवंताचे खूप आभार. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. अगदी सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळून दोन्ही डोळ्यांवर ठेवा. दोन्ही भुवयांच्या मध्ये आहे आज्ञाचक्र, जे पवित्र आत्म्याचे स्थान आहे. पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी, शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. सगळ्या रेकी गुरूंचे खूप आभार. आपले आध्यात्मिक गुरु दत्तगुरु माऊली यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. खूप आभार मानायचे आपल्या सगळ्या गुरूंचे. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. दिव्य असा पिवळा प्रकाश चक्रावर पडलेला आहे. जणू साक्षात भगवंताचे भरभरून आशीर्वाद आपल्याकडे येत आहे. इथला प्रत्येक अवयव अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. प्रत्येक अवयवाचे खूप आभार मानायचे. सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवा. श्री विष्णू सहस्त्रनाम, अतिशय प्रभावी असलेले हे स्तोत्र, जे एकादशीच्या दिवशी आपण म्हटल्यामुळे भगवंताचे अजून जास्त भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळायला लागतात. अतिशय पुण्यदायी असलेले हे स्तोत्र आणि मंत्र यांचे खूप आभार म्हणायचे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. खूप आभार. भगवंताचे प्रत्येक क्षणाला चांगल्या श्रवणशक्तीचे खूप आभार मानायचे. आपली श्रवणशक्ती अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा.
या ब्रह्मांडातील दिव्य वैश्विक शक्ती ह्या चक्रामधून आतमध्ये प्रवेश करत आहे. शरीरातल्या प्रत्येक चक्राला, प्रत्येक अवयवांना ऊर्जा मिळत आहे. आता आपल्या बंद डोळ्यांमधून सुंदर असा पिवळा प्रकाश या चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा. खूप आभार मानायचे सक्षम सहस्त्रहार चक्राचे. रमद्वारे रम सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवा. तीक्ष्ण बुद्धिमत्ता जिचा संबंध आहे सूर्यग्रहाशी, सूर्यग्रहाचे खूप आभार मानायचे, ज्यांच्या आशीर्वादामुळे आपले दोन्ही मेंदू अगदी व्यवस्थित काम करत आहे. या दोन्ही मेंदूंना पिवळ्या प्रकाशामध्ये बघण्याचा प्रयत्न करा. दीर्घ श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि सावकाश श्वास सोडत रमचं उच्चारण करा. रम रम ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. खूप आभार मानायचे आपल्या सक्षम दोन्ही मेंदूंचे, प्रत्येक न्यूरॉनचे खूप आभार, प्रत्येक क्षणाला तयार होणाऱ्या नवीन पेशींचे खूप आभार मानायचे. सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या. आपल्या स्वतःला नमस्कार करा. ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये आपल्या स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. पांढऱ्या स्वच्छ प्रकाशामध्ये आपल्या स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. खूप आभार मानायचे आजच्या पवित्र दिवसाचे, एकादशी ह्या पवित्र व्रताचे खूप आभार मानायचे. भगवंताचे खूप आभार, या क्षणाचे खूप आभार, तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. सक्षम अग्नितत्वाचे खूप आभार मानायचे. परत एकदा दीर्घ श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि सावकाश श्वास सोडत रमचं उच्चारण करा. रम 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 ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. ओम त्रिशूल आणि स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये आपल्या स्वतःला बघा. आपण एकदम सुरक्षित आहोत. या सुरक्षा यंत्रामध्ये सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या. आपल्या स्वतःला नमस्कार करा. पांढऱ्या स्वच्छ प्रकाशामध्ये आपल्या स्वतःला बघायचे. सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा.
पाण्याच्या ग्लासवर ओम काढा, बीजाक्षरम काढा, मग चोकुरे काढा. चोकुरे चोकुरे चोकुरे. खूप आभार म्हणायचे. पारंपरिक रेकी चिन्हांचे, सगळ्या रेकी गुरूंचे खूप आभार. भगवंताचे खूप आभार. शिवशक्तीचे खूप आभार मानायचे. श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री शिवाय नमस्तुभ्यम. या शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचं कल्याण होत आहे. या ब्रह्मांडीय शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. ओम द्वारे.